जातात आणि मजुरांचं काय? आणि आमच्या देशातील मजूर पाणी असतो, एवढं सुद्धा पाणी कमी असून सुद्धा तो काम करतो, वाड्यावर जातो, दंड्यावर जातो, पण त्या मजुरांना काहीही दिलं जात नाही. आणि याच्यातून आणखी एक तुम्हाला माहित आहे की नाही, जल सुरक्षा योजना काढली. तुम्हाला हा सुद्धा माझा बोलण्यात असून त्या भूमिका आपण म्हणून पाण्याच्या राहणार आहे. समता अधिकार संघटनेच्या वतीने आज जळकोट तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. आता आपण पाहू शकता की आपल्या पाठीमागे हे महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने कामगार आहेत. यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि यांनी तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला काय निवेदन दिले, या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत. आपण कशा पद्धतीचं निवेदन दिले तहसीलदारांना आणि तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? मागण्या अशा ती गेल्या वर्षी शासनाने कामगारासाठी दिपाळी बोनस जाहीर करून ह्या पण वर्षी, गेल्या वर्षी तर दिलं नाही पण ह्याही पैसे देते की नाही की ह्यासाठी आम्ही मोर्चा लावला. एकच मागणी आहे? एकूण 13 मागण्या आहेत. काय काय आहेत? ज्येष्ठ न्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध, पुन्हा घरकुल मिळाला प्रत्येकाला, आणि जी शासनाने 5 बरास रीती आहे जाहीर केलेली ती कामगाराला मिळावी पाहिजे. आपल्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत. काय मागण्या आहेत? एकूण 13 मागण्या आहेत. काय काय? कामगारांना बोनस मिळालं पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काचं घरकुल मिळालं पाहिजे, घरकुलामध्ये जे 5 बरासचे वाळूचंही दिलेलं आहे ते भेटलं पाहिजे महसूल विभागाकडून. अशा 13 मागण्या आहेत सर. एकूणच पाहिलं तर यांनी 1 नाही 2 नाही तर 13 मागण्या ह्या राज्य शासनाकडे तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आपल्यासोबत काही महिला कामगार आहेत. खरंच त्यांच्या काय अडचणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय मावशी, आपलं नाव काय? माझं नाव जयश्री पवार. कुठले? कुणकी. काय काम करता आपण? रोजगार करताय. कुठले कुठले आतापर्यंत कामगार कल्याण मंत्रालयाकडून योजना मिळाल्या तुम्हाला? कुठल्या पण नाही, भांडे पण नाही, भांडे काहीच नाही. फॉर्म भरला तर तो पण फॉर्म रिजेक्ट झाला. परत भरा म्हणले, परत भरलो. नंतर आता मोर्चा काढा म्हणले, मोर्चा काढलो. सरकारला एवढीच विनंती आहे की आम्हाला काही ना काही सुविधा त्यांनी उपलब्ध कराव्यात आणि कामगार लोकांना काही ना काही हातबल करून समजा काही ना काही सहकार्य करावं, एवढीच आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे सरकार. काय नाही सर, आम्ही रोजगार करतो. कुठे? शेतीमध्येच करतो 24 तास. आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते, मग मजूर आहेत तुम्हाला? शेतीच नाही की सर, आम्हाला जे आहे ते रोजगार मिळावं. रोजगार करतो आम्हाला, शेत नाही काय नाही, मग शेतामध्ये रोजगार करून पोट भरतो आम्ही, दुसरं काय नाही. काय मागणी आहे सरकारकडे? काय नाही, आम्हाला जे आहे ते द्यावं. काय द्यावं? पैसे असे रोजगार द्यावा, दिवाळी बोनस द्यावा, लेकरा बाळाला मेहनत द्यावा. का कोणची बी काही झालं, कागदपत्र जर झालं ते काम होईना गेले, ते आमचे काम प्रमाणपत्र देणार गेले, ते प्रमाणपत्र द्यावं. आपलं नाव काय? राजकुमार शिंदे. काय काम करता? मी मिस्त्री काम करतो. आपल्याला मुलाबाळांना शिष्यवृत्ती मिळते? नाही मिळत सर. काय काय योजना मिळाल्या? शासनाच्या कोणत्याही स्कीम काही भेटली नाही सर. एकूणच जर पाहिलं तर सध्या राज्यात आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात बांधकाम कल्याण मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केला जातो. वेगवेगळ्या योजना देखील राबवल्या जातात. आत्ताच आपण ऐकलात की अनेक कामगार सांगतात की त्यांच्याकडे अजूनही राज्य शासनाच्या ज्या बांधकाम कामगारांच्या आणि इतर कामगारांसाठी ज्या योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीत. आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आत्ता राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी राज्य शासन हे नुकसान भरपाई देतं आहे, तर शेतमजूर देखील आहेत. शेतमजुरांना देखील त्याच पद्धतीची थोडीफार राज्य शासनानं मदत करावी. आणि एवढं नोंद केली का कामगार म्हणून? केली, पण त्याच्यात काही भेटलं नाही. मुलं किती आहेत? मुलं 1 मुलगा 1 मुलगी आहे. काय करतात? मुलं म्हणजे शिकायलाच आहेत. शिष्यवृत्ती मिळाली नाही भेटली. काय मागण्या तुमच्या? आम्हाला जे आमच्या सरांनी जे 13 मागण्याची आठ टाकलेली आहे त्या 13ला 13 मागण्या आम्हाला अवश्य पाहिजे. नेमकी कोणती अशी मागणी तुम्हाला माहिती? जे आता आम्हाला ते म्हणजे शिष्यवृत्ती पहिला मुद्दा आम्हाला. तुमचे लेकर कोणी आहेत का शिक्षणात? आहेत. मिळते का शिष्यवृत्ती? नाही, आणखी मिळायला नाही. किती दिवस झाले रजिस्ट्रेशन? आम्हाला 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. काय मिळालं नाही आम्हाला? म्हणजे काहीच भेटलं नाही, फक्त एक पेटी तेवढी भेटली आहे.
दुसरी काही शिष्यवृत्ती का मिळाली नाही? नाही, ते म्हणजे सक्सेस झालं नाही म्हणाल्यात. इथून दिले पण वरल्याने सक्सेस करावं लागेल की. कुठं जे आता वरी गेलेलं आहे ऑनलाईन करून ऑफलाईन करून ते सक्सेस झालं नाही म्हणाल्यात. 2 महिन्याला येतंय, 4 महिन्याला एकूणच जर पाहिलं तर आपण कामगारांच्या ऑनलाईन पद्धतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी असल्याचं ते महिला सांगत आहेत. मागच्या 1 वर्षापूर्वी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मात्र कुठंतरी त्रुटीमध्ये असल्या कारणानं त्यांचा अर्ज अजूनही मंजूर झालेला नाही, त्यांना अजूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. अशा सध्या महाराष्ट्र शासनाच्या जे नीतिमत्ता आणि त्यांचं जे धोरण आहे ते चुकीचे आहे. बांधकाम कामगारांना जो 1996 ॲक्टचा जो कायदा दिलेला आहे त्या कायद्याला तोडून मोडून कोणत्याही प्रकारे आपलं हित साधण्याचं काम हे आज सरकार करायला लागले. काही गुत्तेदारांना सोबत घेऊन त्या लोकांना कंत्राट देऊन हे मंडळामध्ये जो सेस जमा झालेला आहे, जो उपकर जमा झालेला आहे त्याला दिवसाढवळ्या लुटण्याचं काम चालू आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये आम्हाला पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये आपल्या ग्रामीण भागामधल्या जे दैनंदिन रोज कामाला जाणारे कॅज्युअल कामगार आहेत त्या लोकांना प्रमाणपत्र मिळत नाही, त्यांची नोंदणी होत नाही. आता ज्या भगिनी बोलल्या की त्यांचं अजून शिष्यवृत्ती झाली नाही, त्यांचं अजून नोंदणी मंजूर झाली नाही, त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की नोंदणी मंजूर न होण्याचं कारण म्हणायला गेलं तर ग्रामविकास अधिकारी जे आहे ते प्रमाणपत्र देत नाही. आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे आणि असे काही JR शासनाने काढलेले आहेत, ग्रामविकास विभागानेही काढलेले आहेत आणि त्यानंतर आमच्या बांधकाम इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने कामगार विभागाने सुद्धा काढलेले आहेत. तर त्या कायद्याची अंमलबजावणी आपण जे म्हणलात की कामगार कल्याण मंडळ, तर त्याच्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. त्या स्वरूपामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे बांधकाम कामगार आहेत त्यांची नोंदणी करण्यात आली. तसेच आपण जे कल्याणकारी मंडळ म्हणलात कामगार कल्याणकारी मंडळ, तर ते कामगार कल्याण मंडळ जे आहे ते विविध कर्मचाऱ्यांसाठी स्थापन केलेलं आहे. त्याच्यामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये जर म्हणलं तर फक्त आणि फक्त बांधकाम कामगाराचं ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ आहे, त्याच्यानंतर घरेलू कामगार मंडळ आहे, माथाडी कामगार मंडळ आहे. आताचे काल परवा एक थट्टा उडवली शेतमजुरांची की ऊसतोड कामगार मंडळ स्थापन करून बीडमध्ये मुख्यालय त्याचं उभारण्यात आलं. कुठलेही निधी नाही, कुठलाही काही नाही, त्या लोकांची फक्त कामगारांची फसवेगिरी करते. हे एक डिपार्टमेंट उघडून बसतात, एक प्रमाणपत्र वाटप करायला बसतात, त्या कागदाच्या पुढं ह्यांचं काहीच नाही कुठलंच. हे अशा प्रकारे हे शासन आजपर्यंत लुटत आले, शासन आजपर्यंत ह्या लोकांचा छळ करत आले कामगारांचा. पण आज तुमच्या समोर तुमच्या न्यूज चॅनलने जे आमची दखल घेतली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करतो आणि तुम्ही जे आमच्यासाठी सहकार्य करतात तुमच्या मार्फत आम्ही एक संदेश देऊ इच्छितो शासनाला की आता शेतमजूर, बांधकाम कामगार, ऊसतोड कामगार, घरेलू कामगार हे सर्व एक होणार आणि सर्वजण एकत्र येऊन रस्त्यावरची लढाई लढणार. गरज पडली तर आम्ही शासनाच्या विरोधात आम्ही कायद्याची लढाई सुद्धा लढू, कायदेशीर लढाई सुद्धा. इथून पुढं हा आंदोलन उग्र होणार. हो, ह्या आंदोलनाची जी दिशा आहे आम्हाला जळकोट तालुक्याने दिली. आम्ही बाहेर तालुक्यामध्ये सुद्धा, बाहेर जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या कृती समितीच्या मार्फत आम्ही काम करत असतो, परंतु पूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम ह्या समता अधिकार कामगार संघटनेच्या मार्फत ह्या जळकोट तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि ही जी ज्वाला आज पेटवलेली आहे ते मुंबईपर्यंत आम्ही घेऊन जाऊ हे एवढं हे करतो. आणि मी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचा कोषाध्यक्ष म्हणून आहे आणि आम्ही ही कृती समितीच्या मार्फत दखल घेऊन पूर्ण महाराष्ट्र शासनापर्यंत सरकारला हे मागण्या मान्य करा भाग पाडणार. हो, 100% भाग पाडणार आणि ही जी लढाई आहे आम्ही आझाद मैदानपर्यंत घेऊन जाऊ. एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कामगारांचे असंख्य प्रश्न आहेत आणि याच प्रश्नाला घेऊन हे विविध संघटना रस्त्यावर उतरून कामगारांच्या प्रश्न. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.